मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024च्या दुसऱ्या राऊंडपर्यंत आलेलो आहोत आपण। तर ITI सेकंड राऊंड लिस्ट किती वाजेपर्यंत समजेल उद्या हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि लिस्टमध्ये मेरिट कुठपर्यंत जात आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये अंदाज लावू। तर आता यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये जे मेरिट अप होतं ते कुठपर्यंत खाली येते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघू। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो इथे पहिल्या प्रवेश फेरीमध्ये बऱ्यापैकी 40% पर्यंत त्या ठिकाणी प्रवेश झाले। आता दुसरी प्रवेश फेरी ही आहे। तर यामध्ये दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था आणि व्यवसाय निहाय निवड यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट ही जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे आणि तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे। तर 27 जुलै म्हणजे उद्याच त्या ठिकाणी 5 वाजेपर्यंत म्हणजे साधारण 3 वाजल्यापासून तुम्हाला SMS किंवा यादी तुम्हाला दिसायला सुरुवात होणार आहे। तर उद्याच तुम्हाला सदर यादी दिसणार आहे। आता या यादीचं जे कामकाज आहे ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ॲडमिशन जे असणार आहे ते 28 जुलै म्हणजे जरी रविवार असला तरी त्या ठिकाणी 28 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन चालू राहणार आहे। तर यामध्ये ज्यांना पहिले जे 3 विकल्प आहेत, आता या फेरीचा एक हे आहे की तुम्ही पहिले जे 3 विकल्प म्हणजे 3 ऑप्शन जे पहिले भरले असतील त्याच्यामधील जर एक जरी ऑप्शन लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन निश्चित करा म्हणजे ॲडमिशन घेणे क्रमप्राप्त आहे। म्हणजे समजा तुम्ही पहिला इलेक्ट्रिशियन टाकला, दुसरा मोटर मेकॅनिक टाकला, तिसरा RAC टाकला आणि तिसऱ्यामधला तुमचा ह्या 3 मधला तुमचा समजा RAC लागला असेल तर तुम्हाला ती जागा घेणे आवश्यक आहे। 4 ते 100 मध्ये जर तुम्ही ऑप्शन असेल म्हणजे चौथ्या नंबरपासून पुढचे जर असतील तुम्ही पुढच्या फेरीसाठी थांबू शकता। तर अशा प्रकारे 3 विकल्पापैकी जर राऊंड असेल तर तुम्हाला म्हणजे मेरिट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तो जो व्यवसाय लागेल जो ट्रेड मिळेल तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे। आता हे कसं बघायचं आहे, उद्या साधारण 3 वाजल्यापासून तुम्हाला SMS यायला चालू होतील। तुम्ही तुमच्या लॉग इन करा, लॉग इन केल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे। परत एकदा ह्या ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये अलॉटमेंट लेटर जसं आपण मागच्या वेळी चेक केलं सेम प्रोसेस आहे। अलॉटमेंट लेटरवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथे खाली तुम्हाला अलॉटेड सीटचं डिटेल दिसणार आहे। आता हे जे आहे ते उद्या 3 वाजल्यानंतर साधारण चेक करत चला, तुम्हाला SMS येऊ न येऊ तर हे तुम्हाला चेक करणं 5 वाजेपर्यंत 3 पासून 5 वाजेपर्यंत हे लिस्ट पडणारच आहे। त्यामुळे आता मेरिट जर बघू तर मेरिट थोडंसं खाली येणार आहे। आता मागच्या मेरिटप्रमाणे आता काही ट्रेडचं मागचं मेरिट बघा 88.83 म्हणजे ह्याच्यावरती सुद्धा आता 91-92 सुद्धा केलेलं होतं काही ठिकाणी। आता होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे या ठिकाणी 88.83 पर्यंत हे मेरिट गेलेलं होतं। तर ते या ठिकाणी साधारण 10 ते 15% म्हणजे मिनिमम 10% तरी खाली उतरणार आहे। तर ह्या राऊंडला तुम्हाला 10% मेरिट खाली उतरतं आणि पुढच्या राऊंडला अजून 10% म्हणजे 88चं आता हे जनरल कॅटेगरी आहे। आता इतर कॅटेगरीमध्ये वेगवेगळे असणार आहे, त्याचे डिटेल व्हिडिओ तुम्ही टाकलेले होते। तर ज्यांना अद्यापर्यंत ॲडमिशन मिळालं नाही त्यांना उद्याच्या बऱ्यापैकी म्हणजे साधारण 40% अजून ॲडमिशन ह्या राऊंडमध्ये पूर्ण होतं। जे पॉप्युलर ट्रेड आहेत, फक्त नॉन पॉप्युलर ट्रेड नंतर शिल्लक राहतात ते तुम्हाला नंतर पुढच्या राऊंडमध्ये मिळणारच आहे। तरीच हे जे मेरिट आहे ते बऱ्यापैकी अजून खाली उतरण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे ज्यांना पहिल्या 3 ऑप्शनमध्ये समजा तुम्ही 3 ऑप्शनमधला एखादा ट्रेड लागला नसेल आणि तुम्हाला अजून थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता। तर या अपडेटबरोबरच हा व्हिडिओ संपवतो आहे। सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत। सगळ्यांनी खूप प्रेम केलेलं आहे। अशा प्रकारे प्रेम करत राहा आणि चॅनलला त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद।